नमस्कार। आज मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये सभा पार पडतीये। खरं म्हणजे मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलोय। याचं कारण संविधानाचा जो मूल्य विचार आहे, स्वातंत्र्याचा, समतेचा, बंधुतेचा आणि सामाजिक न्यायाचा, तो विचार 700 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संतांनी रुजवायला सुरुवात केलेली होती आणि भारतीय संविधान लागू झाल्यानंतर म्हणजे 26 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आहे। आणि म्हणून वारकरी संतांचा विचार ज्या संविधानामध्ये अंतर्भूत झालेला आहे त्या संविधानाच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून या संविधान सन्मान सभेमध्ये मी उपस्थित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा असं सांगितलेलं होतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्य आहेत, ही मूल्य मला फ्रेंच राज्यक्रांतीतनं मिळालेली नाहीत, तर ती बौद्धांच्या परंपरेतून मिळालेली आहेत। ही जी बुद्धांच्या परंपरेतून मिळालेली ही भारताच्या मातीतली मूल्य आहेत। ती मूल्य बुद्धांच्या नंतरच्या काळामध्ये कर्नाटकामध्ये महात्मा बसवण्ण असतील, महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय असेल किंवा तिकडे पंजाबमध्ये शिखांची परंपरा असेल, अशा या सगळ्या परंपरांच्या मधनं हा विचार प्रवाहित होत राहिलेला आहे। वारकरी संतांनी सगळे जातीभेद नाकारले म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या जातीची माणसं दिसतात। त्या आजच्या भाषेमध्ये ओबीसी दिसतात, दलित दिसतात, म्हणजे सगळ्या जातीच्या जशी माणसं दिसतात, म्हणजे पुरुष दिसतात, तशा स्त्रिया सुद्धा दिसतात। जसे हिंदू जातीतले स्त्री आणि पुरुष दिसतात, तसं या वारकरी संप्रदायामध्ये मुस्लिम संत सुद्धा दिसतात। अशी एक व्यापक समतेची, सहिष्णुतेची परंपरा या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या रूपाने नांदत होती। त्या वारकरी संप्रदायाचा जो सामाजिक समतेचा विचार आहे, स्वातंत्र्याचा विचार आहे, बंधुतेचा विचार आहे, सामाजिक न्यायाचा विचार आहे, तो सगळा विचार आपल्याला संविधानामध्ये अंतर्भूत झालेला दिसतो। म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीनं ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे। मी रूढार्थाने वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचा नाहीये, पण एक गोष्ट मला वाटते, मी अलीकडे एक होय होय वारकरी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे। तो लिहिताना एक संदर्भ मला महत्वाचा वाटला। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यावेळचा त्यांचा जो बहुजन महासंघ होता, या बहुजन महासंघाने एक मागणी केलेली होती। ती मागणी अशी होती की जी 4 शंकराचार्यांची पीठ आहेत, त्या 4 शंकराचार्यांच्या पीठावरती 2 जी पीठ आहेत तिथं बहुजन जातीचा व्यक्ती नेमावा, अशा प्रकारची मागणी केलेली होती। जर तुम्ही खरोखर हिंदू एकता म्हणताय, तुम्ही खरोखर हिंदू धर्माला मानताय, हिंदू धर्मातल्या जनतेच्या हिताचा विचार करताय, आणि जर ती तुमची खरोखर प्रामाणिक भूमिका असेल, तर बाळासाहेबांनी असं आव्हान दिलं की त्या 4 पीठापैकी 2 पीठावर बहुजन व्यक्ती नेमून दाखवा। हे आव्हान जेव्हापासून दिलंय तेव्हापासून त्यांनी स्वीकारलेलं नाही। म्हणून खरी वारकरी परंपरा आणि त्या वारकरी परंपरेमधल्या एका व्यक्तीला त्या शंकराचार्य पीठावर नेमण्याची मागणी सुद्धा त्यावेळेला बाळासाहेबांनी केलेली होती। आणि मगाशी आदरणीय सुजातदादांनी जसं सांगितलं की पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर जे दलितांकरता खुलं करण्यासाठी आधी साने गुरुजींनी संघर्ष केला आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी केलेला होता। सामाजिक समतेचा जो मूल्य विचार वारकरी संतांनी मांडलेला आहे, तो वारकरी विचार जगण्यासाठी आपल्या संविधानाची गरज आहे। या संविधानाची निर्मिती ज्यांनी केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती संतांचा किती प्रभाव होता हे फक्त सांगतो आणि थांबतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक लिहिलं, जाती व्यवस्थेचं उच्छेदन, आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा सिद्धांत मांडलेला होता। बाबासाहेब असं म्हणाले होते की कोणत्याही प्रकारची राजकीय क्रांती करण्याच्या अगोदर एक सामाजिक आणि धार्मिक क्रांती होणं आवश्यक आहे। कुठलाही राजकीय बदल घडण्याच्या अगोदर समाजात सामाजिक आणि धार्मिक बदल होणं महत्वाचं असतं। आजच्या 25 नोव्हेंबरच्या अखेरच्या भाषणामध्ये संविधान सभेतल्या बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की आता एक मत एक व्यक्ती हे तत्व आपण लागू केलेलं आहे, पण एक व्यक्ती आणि एक मूल्य हे तत्व सुद्धा आपल्याला लागू करायचं आहे। म्हणजे राजकीय लोकशाही जितकी महत्वाची आहे तितकी सामाजिक लोकशाही महत्वाची आहे। आणि म्हणून एखादा राजकीय बदल जर घडवायचा असेल तर तो राजकीय बदल घडवण्याच्या अगोदर सामाजिक धार्मिक बदल घडवावा लागतो। आणि मग त्यासाठी त्यांनी जगभरातली अनेक उदाहरणं दिली होती, त्यात भारतातली 3 उदाहरणं दिली होती। पहिलं उदाहरण होतं तथागत गौतम बुद्धांचं। बुद्धांनी धार्मिक सामाजिक क्रांती केली म्हणून मौर्यांचं साम्राज्य उभं राहिलं। दुसरं उदाहरण होतं शीख परंपरेचं
शिखांनी धार्मिक सामाजिक क्रांती केली म्हणून शिखांचं साम्राज्य उभं राहू शकलं. आणि तिसरं जे उदाहरण दिलेलं आहे ते वारकरी संतांचं दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या वारकरी संतांनी सामाजिक क्रांती केली, त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलेलं आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट मध्ये मांडलेलं आहे. समजा सैनिकाच्या भाषणामध्ये त्यांनी महाराजांची अहिंसा आमच्यासाठी प्रमाण असं सांगितले. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, आळंदीचं जे ज्ञानोबारायांचं मंदिर आहे, मंदिर दलितांकरता खुलं करण्यासाठीच्या सत्याग्रहाचा विचार सुद्धा पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर हा संतांचा प्रभाव आहे म्हणून तो संविधानात आलेला आहे. त्या संविधानाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या विचारपीठाने दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आज 25 नोव्हेंबर आहे. देशाला स्वातंत्र्य 1947 ला मिळालं. सव्वीस नोव्हेंबर 1950 ला देशाला संविधान मिळालं. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचं आणि या स्वतंत्र लोकशाही देशामध्ये एक सन्मान्य नागरिक म्हणून मान्यता जर कशाच्या माध्यमातून मिळाली असेल तर ती संविधानाच्या माध्यमातून मिळाली. खऱ्या अर्थानं विचारमंचावरती श्रद्धेय बाळासाहेब आहेत. विचारमंचावरती सन्मान्य मंडळी बसलेली आहेत. मी एक ओबीसी विजयंती एसबीसी चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि संविधानाचा हा अमृत महोत्सव तुम्ही आम्ही साजरा करतोय. 26 नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला आज मुंबईमध्ये हा जो कार्यक्रम होतोय, खऱ्या अर्थानं या विचारमंचावरती जेवढे जेवढे म्हणून या भारतवर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये फेसलेस आयडेंटिटी असलेले समूह आहेत, त्या समूहांचा आवाज असणारी ही मंडळी विचारमंचावरती उपस्थित आहेत. मी संविधानाप्रती ऋण व्यक्त करायला तर आलोयच, पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या बाजूनं गेल्या वर्षभरामध्ये ठाम अशी भूमिका घेतली. ओबीसींचा आवाज आणण्याचा प्रयत्न केला. त्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ वृत्तीला सलाम करण्यासाठी मी इथं आलोय. आता किती बोलावं, काय बोलावं, सभेच्या संकेताप्रमाणे मी अगदी थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करेन. या भारतामध्ये देशाचा अमृत काळ साजरा केला जातोय. माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं, इथं या देशामध्ये आर्थिक नियोजन अनेक झाली. हजारो लाखो करोडोंच्या उड्डाणाच्या उड्डाण झाले. या मुंबईमध्ये वरळी सी लिंक पूर्ण होऊ शकतो, कोस्टल रोड पूर्ण होऊ शकतो, समृद्धी महामार्ग पूर्ण होऊ शकतो. झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. विकासाच्या विरोधात बोलायला लागलं तर आम्हालाच परत ट्रोल केलं जाऊ शकतं. आर्थिक नियोजन जरूर झाली पाहिजेत, पण देशाचा संविधानाचा अमृतकाळ साजरा होत असताना, अमृत महोत्सव साजरा होत असताना सामाजिक न्यायाचं काय, हजारो लाखो करोडो रुपयांची उड्डाणं होत असताना आजही आम्हाला सोशल जस्टिस मिळालेलं नाही. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय. खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र, भारत देश वतनदारांच्या, जहागीरदारांच्या, कारखानदारांच्या ताब्यामध्ये गेलेला आहे आणि तुम्ही आम्ही माणसांनी या सर्व गोष्टींचा विचार करण्याची आज रोजी आवश्यकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबरला संविधान सभेसमोर सांगितलं होतं की या संविधानामध्ये, या लोकशाहीमध्ये अनेक वेपन्स तुम्हाला दिलेली आहेत.
या वेपन्सचा जर योग्य वापर नाही झाला तर मात्र काही खरं नाही. मी अपिलिंग भाषेमध्ये मी तुमच्या समोर बोलतोय. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. आज महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती एसबीसी बांधव आज त्याचं रिझर्वेशन गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या माणसांचा, शोषितांचा, वंचितांचा, पीडितांचा, गरिबांचा, कष्टकऱ्यांचा, सामाजिक दृष्ट्या मागासांचा आवाज बनण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आज संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला लढण्याचा मूलमंत्र दिला. राजसत्ता आणि राजपाट हा मागून मिळत नसतो. मान, सन्मान, इज्जत, अधिकार मागून मिळत नसतात. तर त्यासाठी संघर्ष उभा करावा लागतो, लढाई उभी करावी लागते, आंदोलन उभं करावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलं होतं, राज्यकर्ती जमात बना, शासनकर्ती जमात बना. आणि तुम्ही आम्ही काय बनलो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, राज्यकर्ती जमात व्हा असंच बोलले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला शासनकर्ती जमात व्हा म्हणून? नाही. कारण या लोकशाहीमध्ये टाटा, बिर्ला, अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गाव वगाड्यामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या ऊसतोड माझ्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. पण तुम्ही आम्ही काय केलं? गाव वगाड्यातल्या शोषिताचा, वंचिताचा, पीडिताचा, गोरगरिबाचा आजही या लोकांना सामाजिक न्याय नाही भेटला. आता माझ्या शेजारी चव्हाण साहेब बसलेले आहेत, आपल्या वंचितचे पदाधिकारी. आजही या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. एकच प्रश्न शेवटचा मांडेन. भटक्या विमुक्त जाती जमातीमधली विजयंती अ ब प्रवर्गामधली माणसं आजही देशाचा अमृत महोत्सव साजरा झाला. संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होईल. पण गाव वगळ्यातला भटक्या विमुक्त जाती जमाती मधल्या लोकांचं आजही पाल गेलं नाही. पाल आजही मुंबई, पुणे शहरामध्ये जमिनीशी समांतर पाल करून इथली ट्रायबल लोक, इथली भटक्या विमुक्त जाती जमाती आजही जिवंत आहेत. या अमृत काळामध्ये या भटक्या विमुक्त जाती जमातीला आजही घर भेटलं नाही, आजही स्वच्छतागृह भेटलं नाही, आजही लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक बजेट भेटलं नाही. एका बाजूला संविधानाचं गाणं निश्चित गावं लागल, एका बाजूला संविधानाचा अमृतकाल निश्चित साजरा करावा लागेल. पण दुसऱ्या बाजूला मात्र तुम्हाला आम्हाला शासनकर्ती जमात बनावं लागेल. तर आणि तरच तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन घडू शकतं. महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना नवनाथ आबा तुम्ही आम्ही समजावून सांगतोय. गेली वर्ष 2 वर्ष आम्ही आंदोलन उभं करतोय. निवडणुका आल्या, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. संविधानाचा हा अमृतकाल साजरा होत असताना तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी, संविधानवादी लोकांनी, मानवतावादी लोकांनी, बंधुतावादी लोकांनी, काबाड कष्ट करणाऱ्या लोकांनी, सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये उभ्या असलेल्या लोकांनी राज्यकर्ती जमात बनायला शिकलं पाहिजे. तर आणि तरच तुमचं आमचं परिवर्तन शक्य आहे. अदरवाईज दुसऱ्याच्या हातून जर तुम्ही काही मागायला गेला, अरे भीक मागितली तर भीक मिळते. हक्क आणि अधिकाराची लढाई उभी केली तर हक्क आणि अधिकार मिळतात. हा मूलमंत्र लक्षात ठेवा. सभेचा संकेत पाळून खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोलू शकतो. पण बांधवांनो, निश्चित परत आपण बोलू. सभेच्या संकेताला अनुसरून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय भारत. आणि जाता जाता एक घोषणा देतो. जय 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 भीम, जय भीम. जय 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 भीम, जय भीम. धन्यवाद.
ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं, या पूर्ण महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन। आज संविधान सन्मान सोहळा होत असलेल्या या शिवाजी पार्कच्या मैदानावर ओबीसी आणि बहुजनांचे कैवारी आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर, आदरणीय रेखाताई ठाकूर आणि युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचं नेतृत्व सुजातदादा आंबेडकर, खरं तर या मंचावर सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ वंचित बहुजन आघाडीचे काम करणारे आणि ओबीसी चळवळीत काम करणारे आमचे सहकारी मित्र लक्ष्मणराव असतील। बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून या राज्यामध्ये संविधानाच्या विरोधात, संविधानाच्या माध्यमातून संविधान संपवण्यासाठी अतिशय घाला घालण्याचं काम या राज्य सरकारचं या राज्यामध्ये होत आहे। ज्या ओबीसींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या महामानवांनी एससी आणि एसटीच्या अगोदर ओबीसींचा विचार केला आणि ओबीसींना आरक्षण देण्यासाठी 340वावं कलम बनवलं, त्या कलमातून ओबीसींना कुठेतरी मंडल आयोगाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंग असतील, अशा अनेक नेत्यांच्या प्रयत्नामुळे ओबीसींना आरक्षण मिळालं। परंतु ते आरक्षण या राज्यामध्ये जे स्वतःला जाणते राजे म्हणून घेणारे, ज्येष्ठ नेते म्हणून घेणारे त्या माणसानं कुठेतरी 5वी नापास माणसाच्या नादी लागून त्याला कुठेतरी ताकद देऊन स्वतःची सत्ता गेली म्हणून ओबीसींचं भविष्य संपवण्याचा डाव टाकला आणि गेल्या 2 वर्षात ओबीसींचं अस्तित्व संपवण्याची वेळ आलेली आहे। आणि आताच 2 सप्टेंबरचा काळा GR काढल्याच्या नंतर ओबीसींचं राजकीय हत्या करण्याचं काम केलंय। परंतु माझा विशेषतः ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे, या इथं बसलेले ओबीसी असतील आणि घरात प्रसार माध्यम बघत असणाऱ्या ओबीसींना माझं ठणकावून सांगणं, गेल्या 2 वर्षात ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी कोण लढतंय तर फक्त श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर। 2024च्या विधानसभेच्या पूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली आणि 100 पेक्षा जास्त ओबीसींच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्याचं काम केलं। परंतु ओबीसी बांधव करताय काय? हिंदू खतरे में म्हटलं की आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी आमचे पीछे आओ। परंतु आता हे येणाऱ्या काळात चालणार नाही, तुमचं अस्तित्व संपणार आहे। जर आज तुमचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर आजच्या घडीला सुद्धा तुमच्यासाठी बोलतोय कोण? आज आम्ही प्राध्यापक हाके सर असतील, मी असं राज्यभर फिरत असताना आम्ही बघतोय फक्त आमाशेचं किरण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत। आरक्षण कोण वाचू शकतं तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर। या राज्यामध्ये अनेक ओबीसींचे नेते सुद्धा आहेत, ओबीसींचे मंत्री आहेत, परंतु ओबीसींच्या मंत्र्यापैकी आदरणीय भुजबळ साहेब बोलतायत। परंतु आता भुजबळ साहेबांचा वयाचा आपण विचार केला पाहिजे। भुजबळ साहेबांचा हार्टचं ऑपरेशन झाल्यामुळे ते सुद्धा आता किती दिवस त्यांना बोलता येणार नाही किंवा डॉक्टरांनी किती दिवस बोलू नका म्हणून सांगितलं असेल, परंतु तुमचा आवाज या राज्यामध्ये या देशामध्ये फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमचा आवाज मांडू शकतात, तुमचं आरक्षण गेलेलं वाचू शकतात। त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या निवडणुका असतील, ज्या ज्यावेळी आंदोलन असतील, मेळावे असतील, आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभा राहावं लागेल। बाळासाहेबांनी कुठल्या समाजाला विरोध केला नाही। आदरणीय बाळासाहेबांचे सुद्धा म्हणणं आहे की गरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे। आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात मी स्वतः एका गरीब मराठा समाजाच्या उमेदवाराची सभा आम्ही सुद्धा केलेली आहे। आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, परंतु माझं हेच म्हणणं आहे मराठा समाजाचं ज्याप्रमाणे आदरणीय बाळासाहेब बोलतायत, मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे, ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि विशेषतः मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरजच नाही। ज्या गरीब मराठ्यांच्या मुलाला शिक्षणात आरक्षण पाहिजे, नोकरीत आरक्षण पाहिजे, त्या आरक्षणाला आम्ही वेळोवेळी समर्थन करतोय।
आम्ही बोलतोय त्यांना दिलं पाहिजे, परंतु तुम्ही ओबीसीचं राजकीय अस्तित्व ओरबाडून जर घेत असताल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आमच्या सोबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि आम्ही आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात लढत राहू आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही ताकदीनं लढा देत राहू. आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात खरं तर येणाऱ्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये ओबीसी बांधवांनी आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. राज्यामध्ये हिंदू खत्रे मे म्हणून मुस्लिम बांधवांना टार्गेट केलं जाईल. त्यामुळे फक्त मुस्लिम बांधवांचं संरक्षण कोण करू शकते या देशामध्ये, या राज्यामध्ये? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. त्यामुळे माझी मुस्लिम बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे, आपण सुद्धा आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात आपण लढलं पाहिजे आणि बाळासाहेबांना ताकद देण्याचं काम केलं पाहिजे. त्यामुळं आज वेळ कमी आहे, जास्त बोलता आलं असतं, कारण की इथं जनसमुदायासमोर बोलायचं 2-3 तासापासून आपण बसलात आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं आपल्याला मनोगत ऐकायचंय. आदरणीय साहेबांचे विचार घेऊन आपल्याला गाव खेड्यापर्यंत जाऊन आपल्याला वंचित बहुजन आघाडीची ताकद असेल, आदरणीय बाळासाहेबांची ताकद असेल, दलित मुस्लिम ओबीसी आदिवासींची ताकद वाढवण्याचं काम गावखेड्यात जाऊन करायचंय आणि आपल्याला नक्कीच बाळासाहेबांचे विचारानं प्रेरित होऊन येणाऱ्या काळात काम करावं लागणार आहे. एवढंच बोलतो आणि येणाऱ्या काळात आम्ही बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, मुस्लिम असेल, आदिवासी असेल आणि गरीब मराठी असतील यांच्यासाठी लढत राहू, एवढा मी शब्द देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय भीम, जय ओबीसी.